In last lecture we have seen the methods of tunneling in soft soil. There are various methods, that is 11 method, which includes for pulling method, needle beam method, what are their uses and how the sequential operation or what are the important points that are done in each method that we have seen. Now in this lecture we will see the methods of tunneling hard rock. Importance of methods of tunneling in hard rock is in MPSC is quite obvious, because if we see the in question of the MPSC exam, there are lot of questions from in this topic only. In each year they ask about the 2 to 3 क्वेश्चन, म्हणजे दरवर्षी 2 ते 3 क्वेश्चन आरामात ह्या मेथड्स ऑफ टनेलिंग इन हार्ड रॉकवर येतात. तर आपण बघूया आता मेथड्स ऑफ टनेलिंग हार्ड रॉक. आतापर्यंत जे आपण 3 लेक्चर घेतलं, पहिल्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं हिस्ट्री पाहिलं किंवा त्याचं मेन बेसिक डेफिनेशन्स काय आहेत ते पाहिलं. सेकंड लेक्चरमध्ये आपण पाहिलं की काय पाहिलं, सेकंड लेक्चरमध्ये स्टेजेस इन टनेल कन्स्ट्रक्शन्स पाहिलं आणि थर्ड लेक्चरमध्ये पाहिलं की कोणकोणत्या मेथड्स आहेत त्या सॉफ्ट सॉईलमध्ये यूज करतात. आता आपण या लेक्चरमध्ये पाहूया की कोणकोणत्या मेथड्स आहेत त्या हार्ड रॉकमध्ये यूज करतात. आता हार्ड रॉकमध्ये मेथडच्या आधी आपण पाहूया की सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स फॉर टनेलिंग, म्हणजे टनेलिंगमध्ये कोणते सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स आपण यूज करतो हार्ड रॉकमध्ये. तर पहिली मेथड आहे पहिलं सिक्वेन्स आहे, पहिलं ऑपरेशन आहे कन्स्ट्रक्शन ऑफ शाफ्ट. आपण पहिल्यांदा काय करतो, शाफ्टचं कन्स्ट्रक्शन करतो. देन काय करतो, ट्रान्सफरिंग सेंटर लाईन टू इनसाइड ऑफ टनेल, म्हणजे काय करतो ही आपलं सेंटर लाईन आहे ते टनेलमध्ये ट्रान्सफर करतो. नेक्स्ट करतो आपण मेकिंग टनेल प्रोफाईल डिझाईन करतो. देन सेटिंग अप अँड ड्रिलिंग होल्स. नंतर काय करतो आपण, नंतर करतो एक्सप्लोसिव्ह लोड करतो. आता आपण त्यामध्ये पाहिलं की देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ एक्सप्लोजिव्ह, की 4 प्रकारचे एक्सप्लोजिव्ह आहेत आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे ते पाहिलं. तर नंतर काय करतो आपण एक्सप्लोजिव्ह लोड करतो. नंतर ते जे लोड केलेले एक्सप्लोजिव्ह आहेत ते आपण ब्लास्ट करतो. ब्लास्ट केल्यानंतर काय होतं त्यामध्ये आपण व्हेंटिलेशन आणि प्रोव्हाइड करतो आणि डस्ट आणि गॅसेस जे आहेत ब्लास्टिंगमुळं ते रिमूव्ह करतो. नंतर पाहतो की काय मिसफायर वगैरे झालं आहे का, त्यामुळे चेकिंग मिसफायर. लास्टला मकिंग म्हणजे काय, रिमूव्हल्स ऑफ द डेब्रिज किंवा जे तुमचे आयटम आहेत ते रिमूव्ह करतो. आणि एंडला जे तुमचं ग्राउंड वॉटर इफ असेल तर ते रिमूव्ह करतो. आणि लास्टला लाइनिंग प्रोव्हाइड करतो, टनेल लाइनिंग प्रोव्हाइड करतो आणि गनेटिंग प्रोव्हाइड करतो. सोपं आहे हे 11 तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ते एक्झामला IASला किंवा MPSला दोन्हीला विचारू शकतात. आणि आतापर्यंत या सिक्वेन्सवर एकदाही क्वेश्चन आलेला नाही आहे, तर मे बी ते नेक्स्ट इयरला विचारू शकतील. इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये एकदा विचारलेला आहे हा क्वेश्चन, त्यामुळे कदाचित MPSCला पण विचारू शकतील. तर पहिलं ऑपरेशन आहे कन्स्ट्रक्शन ऑफ शाफ्ट कन्स्ट्रक्ट करायचं. नंतर काय करायचं, सेंटर लाईन ट्रान्सफर करायची इनसाइड ऑफ टनेलमध्ये. नंतर टनेल प्रोफाईल मेक करायची, म्हणजे ते बनवायची. नंतर काय करायचं, सेटिंग अप अँड ड्रिलिंग होल्स ड्रिल करायचे. नंतर एक्सप्लोजिव्ह लोड करायचे आणि त्याला ब्लास्ट करायचं. ब्लास्ट केल्यानंतर काय करायचं, व्हेंटिलेटिंग आणि रिमूव्हिंग डस्ट आणि गॅसेस इफ एनी. ब्लास्ट केल्यानंतर जी गॅसेस किंवा जे डस्ट असते ते आपल्याला रिमूव्ह करावी लागेल. नंतर एंडला बघायचं. नंतर 8वा नंबरला की चेकिंग मिसफायर, काही मिसफायर वगैरे आहे का ते चेक करायचं. नंतर काय करायचं, जे डेब्रिज किंवा जे आहे ते रिमूव्ह करायचे, म्हणजे मकिंग करायचं. नंतर रिमूव्हिंग ग्राउंड वॉटर रिमूव्ह करायचं आणि एंडला लाइनिंग करायची. लाइनिंग नंतर गनेटिंग करायची. सिम्पल ऑपरेशन्स आहेत, यावर फिक्स क्वेश्चन येऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे. आपण पाहिलं सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स पाहिले. आता त्यानंतर बघूया की फेसेस आपण कसं ऑब्टेन करतो. मी सेकंड लेक्चरमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला फेसेस ऑफ ऑपरेशन्स टनेलिंगमध्ये करण्यासाठी 2 मेथड आहेत. टनेलिंगमध्ये काढण्यासाठी 2 मेथड आहेत. त्यातले पहिली मेथड आहे सिस्टीम ऑफ व्हर्टिकल शाफ्ट. आता सिस्टीम ऑफ व्हर्टिकल शाफ्ट आणि सेकंड मेथड आहे सिस्टीम ऑफ पायलट टनेल. आता पहिली मेथड पाहूया, व्हर्टिकल शाफ्टची काय मेथड आहे. व्हर्टिकल शाफ्टमध्ये नंबर ऑफ फेसेस फॉर एक्सकॅव्हेशन
चा फॉर्म्युला आहे 2n+2 आणि n काय असतं, n असतं नंबर ऑफ शाफ्ट. हे मी तुम्हाला नोटमध्ये लिहून दिलं होतं आणि हे इम्पॉर्टंट आहे. तर फेसेस ऑफ ऑपरेशन्स जर का आपल्याला टनेलिंगमध्ये काढायचे असेल तर दोन मेथड आहेत. पहिली मेथड आहे सिस्टीम ऑफ व्हर्टिकल शाफ्ट आणि सेकंड मेथड आहे सिस्टीम ऑफ पायलट टनेल्स. सिस्टीम ऑफ व्हर्टिकल शाफ्टमध्ये नंबर ऑफ फेसेस जे एक एक्सप्रेशन आहे ते आहे 2n+2 आणि n म्हणजे काय, नंबर ऑफ शाफ्ट. जर n जर 3 म्हणजे नंबर ऑफ शाफ्ट जर 3 असेल तर नंबर ऑफ फेसेस किती येतील, 2 × 3 + 2 म्हणजे किती, 8 येतील. म्हणजे हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही नंबर ऑफ फेसेस फॉर एक्सकॅव्हेशन किती लागतील ते काढू शकता. नेक्स्ट आहे सिस्टीम ऑफ पायलट टनेल. आता पायलट टनेलमध्ये काय, फेसेस फॉर अटॅकिंग एक्सकॅव्हेशन अँड कन्स्ट्रक्शन्स आर ओपन. म्हणजे ज्यावर आपल्याला अटॅक करायचं आहे एक्सकॅव्हेशन आणि कन्स्ट्रक्शन काय करतो आपण, ओपन करतो. आणि इट इज सुटेबल, पायलट टनेल्स आर सुटेबल वेअर हॉरिझॉन्टल or lateral approach to the center line of tunnel is shorter than the deep vertical shaft. म्हणजे जे लॅटरल अप्रोच आहे तुमचा टू द सेंटर लाईन ऑफ टनेल तो लहान आहे कशापेक्षा, डीप वर्टिकल शाफ्टपेक्षा. तिथे आपण सिस्टीम ऑफ पायलट टनेल यूज करतो. आता हे दोन जे एक्सप्रेशन मी इथे लिहिलेले आहेत ते दोन एक्सप्रेशन असर्शन आणि दोन स्टेटमेंटमध्ये MPSCला विचारलेले आहेत 2018मध्ये. जनरली हा जो पॉईंट आहे तो सर्वजण निग्लेक्ट करतात, कारण आपण विचार करतो की एवढ्या छोट्या पॉईंटवर कसं काय क्वेश्चन येऊ शकेल, पण ते असंही विचारू शकतात. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की पायलट टनेल आहे, पायलट टनेल हे सुटेबल आहे कशासाठी, जेव्हा लॅटरल अप्रोच टू द सेंटर लाईन इज शॉर्टर दॅन द डीप व्हर्टिकल शाफ्ट. आता आपण नेक्स्ट पाहूया की कोणकोणत्या मेथड्स आहेत. पहिल्यांदा आपण पाहिले की सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स कोणकोणत्या आहेत, 11 ऑपरेशन्स आहेत, ते सिक्वेन्शियली लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्टमध्ये पाहिलं आपण की फेसेस ऑफ ऑपरेशन्स, त्यामध्ये दोन मेथड आहेत, एक आहे सिस्टीम ऑफ व्हर्टिकल शाफ्ट्स आणि दुसरी आहे सिस्टीम ऑफ पायलट टनेल्स. आता नेक्स्ट आहे की मेथड्स ऑफ टनेलिंग इन हार्ड रॉक. आता मेथड्स टनेलिंगमध्ये कोणकोणत्या मेथड आहेत हार्ड रॉकमध्ये. पहिली आहे ड्रिफ्ट मेथड, सेकंड आहे हेडिंग अँड बेंचिंग मेथड, नेक्स्ट आहे फुल फेस मेथड, नंतर आहे कॅन्टिलिव्हर कार डंप मेथड, नंतर NETM मेथड, पेरिमीटर मेथड. तर ह्या 6 मेथड आहेत. कशाच्या मेथड्स आहेत, मेथड्स ऑफ टनेलिंग हार्ड रॉक. ते एक्झामला क्वेश्चन विचारतात की हेडिंग अँड बेंचिंग मेथड किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज द मेथड ऑफ टनेलिंग इन हार्ड रॉक. त्यामध्ये तुम्हाला तीन सॉफ्ट सॉईलच्या दिलेल्या असतील आणि एक ह्यातली एक दिलेली असेल, तर तुम्हाला ते करेक्ट आयडेंटिफाय करून ऑप्शन लिहायचं आहे. तर या 6 मेथड आहेत. कोणकोणत्या, ड्रिफ्ट मेथड, हेडिंग अँड बेंचिंग मेथड, फुल फेस मेथड, कॅन्टिलिव्हर कार डंप मेथड, NETM मेथड अँड पेरिमीटर मेथड. ओके, तर आपण 1 बाय 1 ह्या 6 मेथड बघूया. तर पहिली मेथड आहे ती ड्रिफ्ट मेथड. इम्पॉर्टंट मेथड आहे, यावर क्वेश्चन येऊ शकतो. ड्रिफ्ट मेथड कशासाठी आपण यूज करतो, इट इज सुटेबल फॉर द स्मॉल साइज्ड टनेल. स्मॉल साइज्ड टनेलसाठी यूज करतो ही मेथड. नेक्स्ट आहे विच इज एक्स्ट्रीमली कॉस्टली. कॉस्ट ह्याची खूप जास्त असते. बेनिफिट काय ह्याचा, विच प्रोव्हाइड्स गुड व्हेंटिलेशन फॉर वर्कर्ससाठी गुड व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करतं आणि रिकमेंडेड फॉर ग्राउंड कंडिशन विच आर डिफिकल्ट टू सॉल्व. ह्या 4 पॉईंट आहेत, हे 4 पॉईंट महत्त्वाचे पॉईंट आहेत. ड्रिफ्ट मेथड इज यूज्ड फॉर द स्मॉल साइज्ड टनेल विच इज एक्स्ट्रीमली कॉस्टली अँड विच प्रोव्हाइड्स द गुड व्हेंटिलेशन फॉर वर्कर्स अँड द लास्टली विच रिकमेंडेड, म्हणजे मेनली ह्याचा यूज होतो कुठं, फॉर द ग्राउंड कंडिशन्स विच आर डिफिकल्ट टू सॉल्व. नाउ देअर आर द व्हेरियस मेथड्स ऑफ ड्रिफ्ट. ह्या ड्रिफ्ट मेथडच्या अजून 4 मेथड आहेत. त्यामध्ये कोणकोणत्या, टॉप ड्रिफ्ट मेथड, टॉप ड्रिफ्ट आहे, सेंटर ड्रिफ्ट आहे, साईड ड्रिफ्ट आहे आणि बॉटम ड्रिफ्ट आहे. तर आता टॉप ड्रिफ्ट इथे डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल. टॉप ड्रिफ्ट हे बघा, टॉप ड्रिफ्ट म्हणजे
आता हे जे तुमचं सेक्शन आहे, सेक्शनमध्ये आपण काय करतो, पहिल्यांदा हे सेक्शन पहिल्यांदा ड्राईव्ह करतो. हे सेक्शन पहिल्यांदा ड्राईव्ह केल्यानंतर हे साईडचे सेक्शन ड्राईव्ह करतो. साईडचे सेक्शन ड्राईव्ह करतो आणि नंतर बेंचिंग म्हणजे खाली जातो, बॉटम ड्रिफ्टला जातो. ह्याला आपण टॉप ड्रिफ्ट म्हणतो. म्हणजे टॉप ड्रिफ्ट का म्हणतो, कारण पहिल्यांदा आपण टॉपचं सेक्शन ड्राईव्ह करतो, त्यामुळे ह्याला आपण टॉप ड्रिफ्ट म्हणतो. तर इथे मी आता सांगितलेले जे सिक्वेन्स आहे तो तसाच आहे. बोरिंग ऑर ब्लास्टिंग ॲट द टॉप सेंटर हेडिंग ऑफ द ड्रिफ्ट. म्हणजे टॉप सेंटर हेडिंग ऑफ द ड्रिफ्ट म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा आपण हे ब्लास्ट किंवा ब्लास्ट करतो. नंतर काय करतो, वाईडनिंग अँड एनलार्जिंग द ड्रिफ्ट. नंतर हे वाईड करतो, नंतर इकडे येतो, हे वाईड करून इकडे येतो आणि एंडला काय करतो, बेंचिंग इन स्टेजेस, आणि शेवटला इथे करतो. सिम्पल आहे. टॉप ड्रिफ्ट मेथडमध्ये ही पहिलं, ही फर्स्ट आहे, नंतर त्याला आपण वाईड करतो, वाईड करून आणि नंतर बेंचिंग सेक्शनला येतो. दॅट इज द टॉप ड्रिफ्ट मेथड. नेक्स्ट आहे सेंटर ड्रिफ्ट. सेंटर ड्रिफ्टमध्ये काय, आपली इथे मी डायग्राम काढतो. सेंटर आपली कसा असतो सेक्शन, हा असा सेक्शन असतो. तर सेंटर ड्रिफ्टमध्ये पहिल्यांदा आपण काय करतो, हा जो मधला सेक्शन आहे तो पहिल्यांदा ड्राईव्ह करतो, सेंटर सेक्शन ड्राईव्ह करतो. दॅट इज द सेंटर ड्रिफ्ट मेथड. ही मेथड सेंटर ड्रिफ्ट केल्यामुळे खूप टाईम कन्झ्युमिंग, टाईम खूप लागतो. इट प्रोव्हाइड्स गुड व्हेंटिलेशन, रिक्वायर्स लेस पॉवर, कमी पॉवर लागते, आणि एलिमिनेट्स द सपोर्टिंग प्लॅटफॉर्म. सेंटर ड्रिफ्ट आपण केल्यामुळे आपल्याला सपोर्टिंग प्लॅटफॉर्मच ते एलिमिनेट करतं. पण याचा एक ड्रॉबॅक आहे, इट इज टाईम कन्झ्युमिंग आहे. आणि ह्याचे ॲडव्हान्टेजेस आहे की गुड व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करतं, रिक्वायर्स लेस पॉवर आणि एलिमिनेट सपोर्टिंग प्लॅटफॉर्म. हा पण क्वेश्चन MPSCला विचारलेला आहे. रिसेंट जी झाली तुमची MPSC 2019ला यावर क्वेश्चन विचारला होता. तर त्यामध्ये विचारलं होतं की विच ऑफ द फॉलोइंग मेथड कन्झ्युम्स द मोर टाईम अँड द ग्रुप प्रोव्हाइड्स गुड व्हेंटिलेशन. तर ऑप्शन होता सेंटर ड्रिफ्ट मेथड. नाउ द नेक्स्ट मेथड कोणती आहे, नेक्स्ट मेथड आहे साईड ड्रिफ्ट मेथड फॉर लार्ज टनेल्स इन बॅड ग्राउंड. बॅड ग्राउंडमध्ये आपण कोणती मेथड वापरतो, साईड ड्रिफ्ट मेथड. साईड ड्रिफ्ट मेथड का, आता तुम्हाला दाखवतो साईड ड्रिफ्ट कसं असतं. हे साईड ड्रिफ्टमध्ये आपण काय करतो, हे जे तुमचे साईडचे आहेत, हे साईडचे ड्राईव्ह करतो, त्याला आपण साईड ड्रिफ्ट म्हणतो. ही मेथड आपण कुठे यूज करतो, फॉर लार्ज टनेल्स इन बॅड ग्राउंडमध्ये यूज करतो. नेक्स्ट आहे बॉटम ड्रिफ्ट मेथड. बॉटम ड्रिफ्ट मेथड म्हणजे काय, बॉटम ड्रिफ्ट मेथडमध्ये आपण काय करतो, बॉटम ड्रिफ्ट सेम आहे. बॉटम ड्रिफ्टमध्ये पहिल्यांदा आपण बॉटम ड्राईव्ह करतो. तर आता मी तुम्हाला इथे डायग्राममध्ये दाखवतो की बॉटम ड्रिफ्टमध्ये आपण काय करतो, हे बॉटम आहे, हे बॉटम ड्राईव्ह करतो. ह्याचा काय, हे काय, रूफ प्रॉपरली लाईनड आणि प्लॅटफॉर्म जनरली अवॉइडेड ऑर मे बी हॅव लो हाईट. बॉटम ड्रिफ्ट मेथडमध्ये काय, रूफ प्रॉपरली लाईनड असतं आणि प्लॅटफॉर्म जनरली अवॉइडेड ऑर मे बी हॅव्हिंग द लो हाईट. नाउ द नेक्स्ट इज द हेडिंग अँड बेंचिंग मेथड. पहिल्या ड्रिफ्ट मेथडमध्ये आपण काय काय पाहिलं, एक ड्रिफ्ट मेथडमध्ये पाहिलं की स्मॉल साईज टनेलसाठी आहे, एक्स्ट्रीमली कॉस्टली आहे, म्हणजे कॉस्ट खूप जास्त आहे जी. गुड व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करते आणि कुठे रिकमेंडेड आहे, रिकमेंडेड वेअर द ग्राउंड कंडिशन्स आर डिफिकल्ट टू सॉल्व. आणि 4 मेथड आहे. 4मध्ये कोणकोणत्या मेथड आहेत सांगितलेल्या मी, टॉप ड्रिफ्ट आहे, बॉटम ड्रिफ्ट आहे, सेंटर ड्रिफ्ट आहे आणि साईड ड्रिफ्ट. ड्रिफ्ट म्हणजे टॉप का, कारण पहिल्यांदा टॉप ड्राईव्ह करतो, बॉटम का, कारण बॉटम ड्राईव्ह करतो, साईड का, साईड, आणि सेंटर का, सेंटर ड्रिफ्ट. सेंटर ड्रिफ्टमध्ये काय, इट इज टाईम कन्झ्युमिंग आहे, गुड व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करतं, पॉवर पण कमी लागते आणि सपोर्टिंग प्लॅटफॉर्म ते एलिमिनेट करून टाकतं. साईड ड्रिफ्ट कशासाठी यूज करतो, फॉर लार्ज टनेल्स इन बॅड ग्राउंड. बॉटम ड्रिफ्ट कशासाठी यूज करतो, रूफ प्रॉपरली लाईनड अँड प्लॅटफॉर्म विच मे बी अवॉइडेड ऑर हॅव्हिंग लो हाईट. ह्यासाठी आपण बॉटम ड्रिफ्ट यूज करतो. सिम्पल मेथड आहेत.
ओके. नाव द आपण नेक्स्ट मेथड पाहूया की हेडिंग अँड बेंचिंग मेथड. आता हेडिंग अँड बेंचिंग मेथडमध्ये काय असतं, हेडिंग अँड बेंचिंग मेथड पण सिम्पल मेथड आहे. हेडिंग अँड बेंचिंग मेथडमध्ये आता हा जो आपला टनेलचा सेक्शन आहे डी सेक्शन, ह्यामध्ये आपण काय करतो, हे जे वरचं असतं ते हेडिंग असतं, हे हेडिंग असतं आणि हे बेंचिंग असतं. इथे मी एच करतो, एच फॉर हेडिंग आणि बी फॉर बेंचिंग. तर ह्यामध्ये काय करतो, ही सुटेबल फॉर ॲव्हरेज साईज टनेल, जे ॲव्हरेज साईज टनेल आहे त्यासाठी ही यूज करतो. तर जनरली किती डायमीटर ग्रेटर दॅन 8 मीटरचं जर टनेल असेल तर त्यामध्ये आपण हेडिंग अँड बेंचिंग मेथड यूज करतो. ती कशासाठी आहे, ड्रिफ्ट मेथड स्मॉल साईज टनेलसाठी आहे आणि ही ॲव्हरेज साईज टनेलसाठी. तर ही काय, ड्रायव्हिंग टॉप पोर्शन अहेड ऑफ बॉटम पोर्शन. म्हणजे काय, आपण पहिल्यांदा काय करतो, टॉप पोर्शन म्हणजे हेडिंग पहिल्यांदा ड्राईव्ह करतो आणि नंतर बॉटमला येतो. दॅट इज द हेडिंग अँड बेंचिंग मेथड. नावातच आहे, पहिल्यांदा हेडिंग करतो आणि नंतर बेंचिंगला येतो. इट रिक्वायर्स लेस लेबर अँड लेस एक्सप्लोजिव्ह दॅन फुल फेस मेथड. हा पण त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे. काय ॲडव्हान्टेज, कमी पॉवर लागते आणि कमी लेबर लागतात आणि कमी एक्सप्लोजिव्ह लागतात फुल फेस मेथडपेक्षा. फुल फेस मेथड काय आहे ते आपण पुढची मेथड पाहणार आहोत. तर या हेडिंग अँड बेंचिंगमध्ये काय, पहिला आपण जो डी सेक्शन असतो, जो वरचा सेक्शन असतो तो हेडिंग असतो, खालचा सेक्शन असतो बेंचिंग असतो. आपण काय करतो, पहिल्यांदा टॉप पोर्शन ड्राईव्ह करतो आणि नंतर बॉटम पोर्शनला जातो. पहिल्यांदा टॉप नंतर बॉटम. लेस लेबर लागतात आणि एक्सप्लोजिव्ह पण खूप कमी लागतात फुल फेस मेथडपेक्षा. आणि इट इज सुटेबल फॉर द ॲव्हरेज साईज टनेलसाठी सुटेबल आहे, विच इज डायमीटर ग्रेटर दॅन 8 मीटर. आणि MPSC 2019ला आलेला क्वेश्चन आहे. हे 3 पॉईंट जर लक्षात ठेवले तर हेडिंग आणि बेंचिंग मेथडमध्ये बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे. आणि ही डायग्राम लक्षात ठेवा की पहिल्यांदा हेडिंग आपण म्हणजे टॉप पोर्शन ड्राईव्ह करतो आणि नंतर बॉटमला जातो. नेक्स्ट आहे फुल फेस मेथड. फुल फेस मेथड काय असते, फुल फेस मेथड सुटेबल फॉर द स्मॉल साईज टनेल, डायमीटर लेस दॅन 6 मीटर अँड एरिया लेस दॅन 19 मीटर स्क्वेअर. म्हणजे स्मॉल साईज टनेलसाठी आहे, डायमीटर ज्याचं कमी आहे 6 मीटरपेक्षा आणि एरिया 19 मीटरपेक्षा कमी आहे. सुटेबल फॉर द स्टेबल अँड अनसपोर्टिंग सेल्फ सपोर्टिंग रॉकसाठी सुटेबल आहे. एक्सकॅव्हेशन ह्याचं 3 ऑपरेशनमध्ये होतं. पहिल्या ऑपरेशनमध्ये काय होतं, एक्सकॅव्हेशन डन अलॉंग पेरिफेरी, टनेलिंग इज कंटिन्युअस. आता फुल फेस मेथड आहे बघा, फुल फेस मेथड आहे, सर्क्युलर सेक्शन आहे. फुल फेस मेथडमध्ये काय होतं, पहिलं जे तुमचं 3 ऑपरेशनमध्ये ह्याचं एक्सकॅव्हेशन होतं. आणि पहिलं एक्सकॅव्हेशन असतं ते अलॉंग द पेरिफेरी, म्हणजे कंटिन्युअस एक्सकॅव्हेशन होतं, फुल एक्सकॅव्हेशन होतं. त्यामुळे इथे बघा टनेलिंग इज कंटिन्युअस. आणि यासाठी आपण कोणती मशीन वापरतो, TBM, दॅट इज टनेल बोरिंग मशीन. महत्त्वाचं आहे, TBM विचारू शकतात की फुल फेस मेथडमध्ये कोणती मशीन यूज करतो आपण, तर ते TBM लक्षात ठेवा, टनेल बोरिंग मशीन. कंटिन्युअस, आता टनेलिंग ह्याचं कंटिन्युअस आहे, पूर्ण कंटिन्युअस असल्यामुळे कन्स्ट्रक्शन्स पण स्पीडी होतं आणि कॉस्ट पण कमी लागते, म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह मेथड आहे. तर फुल फेस मेथडमध्ये आपण काय पाहिलं की स्मॉल साईज सेक्शन यूज करतो, डायमीटर ह्याचं लेस दॅन 6 मीटर पाहिजे आणि एरिया लेस दॅन 19 मीटर स्क्वेअरपेक्षा पाहिजे. आता या स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत, या IS कोडमध्ये प्रोव्हिजन आहेत, तर या गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. कोणत्या रॉकसाठी, फॉर स्टेबल आणि सेल्फ सपोर्टिंग रॉकसाठी फुल फेस मेथड यूज करतो. आता जे एक्सकॅव्हेशन आहे ह्याचं एक्सकॅव्हेशन 3 ऑपरेशनमध्ये होतं. पहिल्या ऑपरेशनमध्ये काय करतो आपण, जे एक्सकॅव्हेशन आहे ते पूर्ण अलॉंग द पेरिफेरी होतं. त्यासाठी आपण TBM मशीनचा यूज करतो, दॅट इज द टनेल बोरिंग मशीन. आणि टनेलिंग पूर्ण ऑल अराउंड द फेस असल्यामुळे कंटिन्युअस राहतं आणि कंटिन्युअस असल्यामुळे एकदम फास्ट कन्स्ट्रक्शन आहे आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. आता नेक्स्ट मेथड आपण पाहूया. नेक्स्ट मेथड आहे कॅन्टिलिव्हर कार्ड नाही आहे, कॅन्टिलिव्हर कार डंप मेथड.
कॅन्टिलिव्हर कार डंप मेथड कशासाठी यूज करतो आपण? सॉइल वॉटर बिअरिंग सॉइलसाठी. सॉइल वॉटर बिअरिंग सॉइलसाठी कार डंप मेथड यूज करतो. हे काय? इट इज अन इम्प्रूव्ड अरेंजमेंट ऑफ थ्रोईंग मग फ्रॉम बेंच टू फ्लोअर. ह्यामध्ये 2 प्लेट गर्डर असतात. त्याची लेंथ असते 13 मीटर आणि विच इज 1.8 मीटर सेंटर टू सेंटर डिस्टन्स असते. आणि एंड ऑफ प्लेट गर्डर प्रोजेक्ट्स बियॉन्ड द फुल फेस ऑफ द बेंच. आता या गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. कॅन्टिलिव्हर कार डंप मेथडचा मेन काय ते सॉइल वॉटर बिअरिंगसाठी यूज करतो. 2 प्लेट गर्डर असतात. लेंथ असते 13 मीटर आणि 1.8 मीटर सेंटर टू सेंटर डिस्टन्स असतं. हे काय? इम्प्रूव्ड अरेंजमेंट आहे. कशाची? ऑफ थ्रोईंग मग फ्रॉम बेंच टू फ्लोअर. बेंच टू फ्लोअरची जी इम्प्रूव्ड अरेंजमेंट आहे. आणि ह्यामध्ये काय असतं? जे प्लेट गर्डर असतं त्याचे एंड बियॉन्ड द फुल फेस ऑफ द बेंच असतात. एवढेच पॉईंट लक्षात ठेवायची गरज आहे. आता नेक्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड दॅट इज द न्यू मेथड आहे ही. न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड दॅट इज द NATM. NATM MPSC 2017ला यावर क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे आणि कदाचित नंतरसुद्धा विचारला जाऊ शकेल. आता NATMचं असं खास वैशिष्ट्य काय आहे? इट इज इकॉनॉमिकल. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा कोणती इंजिनिअर आहे, आपल्या इंजिनिअरिंगचा मेन पर्पज काय? ऑप्टिमम यूज करायचं आणि इकॉनॉमिकल पाहिजे आणि सेफ्टी इज इम्पॉर्टंट. दॅट इज द मेन यूज. आणि NATM मेथड काय? NATM मेथड इज द इकॉनॉमिकल मेथड फॉर द टनेलिंग इन हार्ड रॉक्स. नेक्स्ट काय? हे कशासाठी यूज करतो? यूज टू स्टेबलाइज द रॉक मास. स्टेबलाइज करण्यासाठी यूज करतो. अजून कशासाठी? सबवे कन्स्ट्रक्शनसाठी यूज करतो. सबवे कन्स्ट्रक्शनसाठी. आता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की सबवे कन्स्ट्रक्शनसाठी आपण कोणता सेक्शन यूज करतो. मी शेप ऑफ टनेल्स घेतले होते. शेप ऑफ टनेलमध्ये कोणता सेक्शन आपण सबवे कन्स्ट्रक्शनसाठी यूज करतो? मी ऑप्शन देतो तुम्हाला. सर्क्युलर सेक्शन, डी सेक्शन, अजून कोणता सेक्शन आहे तुमचा? रेक्टँग्युलर सेक्शन आणि हॉर्सशू सेक्शन. हे 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन आहे. तर सबवे कन्स्ट्रक्शनसाठी कोणता सेक्शन यूज करतो खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. नेक्स्ट काय? NATM मेथडचा यूज फॉर द ॲबनॉर्मल जिओलॉजिकल फॉर्मेशन ऑफ रॉक्स. ह्यामध्ये पण यूज करतो. परत फॉर सॉइल्स ॲट मीडियम टू शालो डेप्थ. देन स्वेलिंग कंडिशनमध्ये यूज करतो. लार्ज टनेलिंग सेक्शन जर काढायचं असेल तर तिथे यूज करतो डिफिकल्ट ग्राउंडमध्ये. नंतर रॉक्स एक्झर्टिंग हाय प्रेशर अँड द प्रोड्युसिंग हाय स्ट्रेसेस इथे यूज करतो. आणि युजड बिलो बिल्टअप एरिया इथे पण यूज करतो. म्हणजे काय? NATM मेथडचे युजेस भरपूर आहेत, ते लक्षात ठेवायचं. मेन यूज काय त्याचा? सबवे कन्स्ट्रक्शन आहे. सॉइल ॲट मीडियम और शालो डेप्थमध्ये स्टेबलाइज करण्यासाठी रॉक स्वेलिंग कंडिशनमध्ये आणि लार्ज टनेलिंग सेक्शनसाठी यूज करतो. नाउ द नेक्स्ट मेथड इज द पेरीमीटर मेथड. पेरीमीटर मेथड काय? पेरीमीटर मेथडमध्ये एक्सकॅव्हेशनचं जे पेमेंट असतं ते बी लाईनवर बेस्ड असतं. आता बी लाईन काय आहे हे डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही आहे. ही इस्टिमेशन कॉस्टिंगचा पार्ट आहे. फक्त सध्या तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की पेरीमीटर मेथडमध्ये आपण जे पेमेंट असते एक्सकॅव्हेशनचं त्या बी लाईनवर बेस करतो. अशा या 6 मेथड आहेत. तर पहिली कोणकोणत्या मेथड आहेत? पहिली मेथड आपण पाहिली ड्रिफ्ट मेथड. ड्रिफ्ट मेथडचे यूसेज वगैरे पाहिले, त्याचे मेथड्स पाहिले. मेथड्स नंतर आपण पाहिलं हेडिंग आणि बेंचिंग मेथड. पहिल्यांदा हेडिंग ड्राईव्ह टॉप पोर्शन अँड देन बेंचिंग दॅट इज द बॉटम पोर्शन. लेटर वी हॅव सीन फुल फेस मेथड. फुल फेस मेथडमध्ये आपण TBM यूज करतो, टनेल बोरिंग मशीन. नेक्स्ट आहे कॅन्टिलिव्हर कार डंप मेथड. कॅन्टिलिव्हर कार डंप मेथड काय आहे? ही इम्प्रूव्ड अरेंजमेंट आहे. कशाची? फ्रॉम थ्रोईंग मग फ्रॉम बेंच टू फ्लोअर दॅट इज द इम्प्रूव्ड अरेंजमेंट. नेक्स्ट आहे NATM दॅट इज न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड. त्यामध्ये आपण त्याचे यूसेज पाहिले, कशासाठी? सबवे कन्स्ट्रक्शनसाठी यूज करतो. अँड लास्ट आहे पेरीमीटर मेथड, ज्याचं पेमेंट होतं बी लाईनवर बेस्ड. नाव द नेक्स्ट इज द इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी. आता काही टर्मिनॉलॉजी आहेत ज्या या मेथड्स ऑफ टनेलिंग इन
हार्ड रॉकमध्ये इम्पॉर्टंट आहेत. मकिंग मी तुम्हाला आधीच पहिल्यांदाच सांगितलं सिक्वेन्स ऑफ ऑपरेशनमध्ये की मकिंग काय असतं. मकिंग इज द रिमूव्हल, जे ब्लास्ट करतो आपण, जेव्हा आपण ब्लास्टिंग करतो, ब्लास्टिंग केल्यानंतर काय होतं, त्याचे तुकडे तुकडे होतात, म्हणजे डेब्रिज तयार होतात, डेब्रिज असतात, ते रिमूव्ह करण्यासाठी रिमूव्हल ऑफ ब्लास्टेड डेब्रिज फ्रॉम द टनेल इंटेरियर साईट टू साईट आउटसाईड द टनेल एंट्रन्स. म्हणजे ते ब्लास्टेड जे डेब्रिज आहेत ते आपण रिमूव्ह करतो, त्याला आपण मकिंग म्हणतो. आता मकिंगची एक मेथड आहे स्टीप ग्रेट टनेल, त्यानुसार पण आपण मकिंग करतो. आता ती मेथड आपल्याला पूर्ण लक्षात घेणे एवढं काही नेसेसरी नाही आहे. त्यामध्ये एवढंच लक्षात ठेवा की वुडन बल्क यूज्ड फॉर द स्टीप ग्रेट टनेल्स, आणि त्यामध्ये आपण 2 ओपनिंग प्रोव्हाइड करतो. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि त्यामुळे मी नोटमध्ये लिहिलेला आहे, कदाचित MPSCला येऊ शकतो हा. 2 किती ओपनिंग विचारतील. इन वुडन बल्क मेथड यूज्ड फॉर द स्टीप ग्रेट टनेल्स हाऊ मेनी ओपनिंग्स आर प्रोव्हाइडेड. ऑप्शन्स देतील 2, 3, 4 ओपनिंग, 5 ओपनिंग. तर तिथे तुम्हाला 2 ओपनिंग टिक करायचं आहे. नंतर टाईप ऑफ ॲप्लिकेशन इन एक्सकॅव्हेशन, म्हणजे कोणकोणते अप्लायन्सेस आहेत जे आपण यूज करतो मकिंगमध्ये, त्याला आपण मक्कार मेथड्स पण म्हणतो. पहिली आहे कॅलिफोर्निया क्रॉसिंग, नंतर आहे चेरी पेकर, ग्रॉस हॉफर, डायऑक्सिन कॉन्वेयर अँड पासिंग ट्रॅक मेथड. आता हे विचारले जाऊ शकतील की विच ऑफ द फॉलोइंग इज द मक्कार मेथड. आता हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिली आहे कॅलिफोर्निया क्रॉसिंग, देन चेरी पेकर मेथड, then grasshopper, then dioxin conveyor, and the lastly passing track method. Now आता आपण फर्स्ट मेथड पाहूया, दॅट इज द कॅलिफोर्निया क्रॉसिंग मेथड. कॅलिफोर्निया क्रॉसिंग काय असतं. कॅलिफोर्निया क्रॉसिंग विच बिल्ड विथ द पासिंग लूप अँड ट्रॅव्हल्स ऑन द नॉर्मल ट्रॅक. सोपं आहे. हे कशानं पासिंग लूपनं फॉर्म होतं आणि विच ट्रॅव्हल्स ऑन द नॉर्मल ट्रॅकवर पास होतं. ह्याचं युसेज काय आहे, विच इज कॅपेबल ऑफ मूव्ड क्लोज टू द लोडिंग फेजच्या म्हणजे त्या लोडिंग फेजच्या क्लोजली मूव्ह करतं, दॅट इज द कॅलिफोर्निया क्रॉसिंग. आणि हे कुठं 600 mm गेज कार्स इन 3 मीटर वाईड टनेल यूज करतो आपण. नेक्स्ट आहे चेरी पेकर. चेरी पेकर काय आहे, हे ओव्हरहेड ट्रॅक आहे. हे काय करतं युसेज, लिफ्ट अँड एम्प्टी कार from normal gantry and moves it sideways, and it requires minimum 400 mm headroom over the normal track. आता हे इम्पॉर्टंट आहेत, ह्या गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. कॅलिफोर्निया क्रॉसिंगमध्ये काय असतं, पासिंग लूप असतं, नॉर्मल ट्रॅकवर ट्रॅव्हल करतं. काय ते लोडिंग फेजच्या क्लोज मूव्ह करण्याची त्याची कॅपॅसिटी आहे, आणि 600 mm गेज कार आणि 3 मीटर वाईड टनेलमध्ये यूज करतो. चेरी पेकर काय आहे, ओव्हरहेड ट्रॅक आहे. हे काय करतं, एम्प्टी कार लिफ्ट करतं अँड मूव्ज इट साईडवेज. इट रिक्वायर्स 4000 mm 4000 mm म्हणजे 4 मीटर मिनिमम हेडरूम लागतो नॉर्मल ट्रॅकच्या वर. 4 मीटर म्हणजे भरपूर आहे हा. नंतर आहे ग्रास हॉपर काय आहे, हे लॉंग एंट्री गर्डर आहे which hinged a ramp at both the ends, and it also requires minimum 4000 mm headroom. म्हणजे हे काय, ग्रास हॉपर आहे, गॅन्ट्री गर्डर आहे, जे बोथ एंड्सला जे रॅम्पचे असतं ते हिंज असतात, आणि इट रिक्वायर्स 4 मीटर हेडरूम ओव्हर द नॉर्मल ट्रॅक. एवढ्याच गोष्टी ह्या मक्कार मेथड्समध्ये तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. सिम्पल आहे. नेक्स्ट आहे हॉलिंग. आता हॉलिंग करण्यासाठी, फॉर हॉलिंग द मक फ्रॉम द टनेल फॉलोइंग टाईप ऑफ मक्कार इज यूज्ड. आधी जे आपण पहिल्या मक्कार मेथड त्या मकिंगसाठी आहेत, आणि ह्या ज्या आहेत मेथड त्या हॉलिंगसाठी आहेत. तर कोणकोणत्या, ह्या 4 आहेत, मक बॉक्स, यू बॉटम, साईड डंप कार अँड बॅलेशीट. आता या गोष्टी लक्षात राहणं खूप डिफिकल्ट आहेत, पण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू शुड अंडरस्टँड दिस अँड यू शुड रिमेंबर दिस, बिकॉज
असे क्वेश्चन ते एक्झामला विचारले जाऊ शकतात की विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ मक कार इज युज्ड फॉर द हॉलिंग. तीन ते तिथले क्वेश्चन, तिथले कारच्या कॅलिफोर्निया क्रॉसिंग देतील, ग्रास हॉपर देतील, पासिंग ट्रॅक मेथड देतील आणि एक इथं बॅलेशिप देतील. म्हणजे ते असे कन्फ्यूज करू शकतात तुम्हाला. त्यामुळे ह्या 4 मक्कार आणि तिकडच्या 5 मक्कार ते तुम्हाला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. नेक्स्ट आहे हॉलिंग नंतर आहे निप्पर कार. निप्पर कार काय असतं? निप्पर कार इज द व्हेकल विच कॅरीज द ड्रिल स्टील फॉर शार्पनिंग अँड ब्रिंग इट बॅक टू द साईट आफ्टर शार्पनिंग. निप्पर कार काय? निप्पर कार इज एक प्रकारचं व्हेकल आहे विच कॅरीज, काय कॅरी करतं? ड्रिल स्टील कॅरी करतं. कशासाठी? फॉर शार्पनिंगसाठी एक ड्रिल स्टील कॅरी करतं आणि शेवटला काय करतं? ब्रिंग इट बॅक टू द साईट आफ्टर शार्पनिंग. दॅट इज द निप्पर कार. नंतर आहे एक्सप्लोजिव्ह. आता जे आपण एक्सप्लोजिव्ह यूज करतो हार्ड रॉकमध्ये त्याची क्वांटिटी काय असते? त्याची क्वांटिटी डिपेंड असते की टनेल कशा प्रकारचं आहे, स्मॉल आहे का लार्ज आहे. आता इथे पाहूया, तर स्मॉल टनेल असेल विच इज ऑन लाईट ग्राउंड जर असेल तर 2 kg पर मीटर स्क्वेअर. 2 kg म्हणजेच किती? 2 × 10 20 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ह्याचं कन्वर्जन आय होप सगळ्यांना कळालं असेल. एक आहे 2, हे किती आहे? मास आहे. आपण त्याला जर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 10 जर लेट्स से 10 जर मल्टिप्लाय केलं तर 20 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. 3.5 kg पर मीटर स्क्वेअरसाठी म्हणजे 35 न्यूटन पर मीटर स्क्वेअर कुठे यूज करतो? लार्ज टनेलमध्ये विच इज ऑन हेवी ग्राउंड. आता हा टेबल तुमच्या लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे कारण ह्या टेबलवर पण क्वेश्चन येऊ शकतात. नेक्स्ट आहे सम ऑफ द एक्सप्लोजिव्ह इन मार्केट. 2019ला MPSCला आलेला क्वेश्चन आहे. विचारलं होतं की कोणता एक्सप्लोजिव्ह सध्या मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्लोजिव्ह आर नॉट इन द मार्केट. इथं कोणते मार्केटमध्ये असलेले मी सांगतो. पेंट म्हणजे काय? पेंटा इथ्रायटल, दॅट इज द पेंट. देन काय आहे? RDX म्हणजे रॅपिड डिटोनेटिंग एक्सप्लोजिव्ह. RDX तर सगळ्यांनीच ऐकलं असेल. आता मूवीमध्ये वगैरे सगळीकडे आपण त्या RDX नाव ऐकतोच. त्यामुळे RDX लक्षात ठेवणं तुमच्यासाठी काही अवघड नाही आहे. तर त्याचा फुल फॉर्म काय आहे? रॅपिड डिटोनेटिंग एक्सप्लोजिव्ह. नेक्स्ट आहे TNT काय आहे? ट्रायनायट्रोटाउलिन, दॅट इज द TNT. हे 3 आहेत, दॅट इज द पेंट, RDX आणि TNT. आणि MPSCला 2019ला त्यांनी एक ऑप्शन दिलता, दॅट इज द NTT म्हणून एक ऑप्शन दिलता. तर NTT हे एक्सप्लोजिव्ह नाही आहे, तर हे 3 एक्सप्लोजिव्ह आहेत. तर ते लक्षात ठेवा की कोणकोणते 3 एक्सप्लोजिव्ह आहेत. कोणकोणते 3 एक्सप्लोजिव्ह आहेत? पेंट, RDX आणि NTT. एक्सप्लोजिव्हमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे की 3 प्रकारचे एक्सप्लोजिव्ह. पेंट म्हणजे पेंटा इथ्रायटल, RDX रॅपिड डिटोनेटिंग एक्सप्लोजिव्ह आणि TNT म्हणजे ट्रायनायट्रोटाउलिन. आणि क्वांटिटी लक्षात ठेवायची आहे की स्मॉल ग्राउंडसाठी किती, लार्ज ग्राउंड स्मॉल टनेलसाठी किती, लार्ज टनेलसाठी किती. एवढंच आहे. तर आपण आज काय पाहिलं? आपण पाहिलंय की आज आपण काय पाहिलंय? आज आपण पाहिलं की मेथड्स कोणकोणत्या आहेत टनेलिंग हार्ड रॉकमध्ये. मेथड्स कोणकोणत्या आहेत त्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं की सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन. 11 ऑपरेशन्स आहेत ते सिक्वेन्शियली होतात हार्ड रॉकमध्ये. देन वी हॅव सीन द फेसेस ऑफ ऑपरेशनच्या 2 मेथड आहेत, एक सिस्टीम ऑफ व्हर्टिकल शाफ्ट आणि पायलट टनेल. ह्यावर एक MPSCला क्वेश्चन पण आलेला आहे. लेटर वी हॅव सीन द 6 मेथड्स आपल्या टनेलिंग इन हार्ड रॉकच्या. त्यामध्ये पहिली आहे ड्रिफ्ट, देन हेडिंग अँड बेंचिंग, फुल फेस मेथड, कॅन्टिलिव्हर कार डंप आणि NATM अँड पेरीमीटर मेथड. नंतर आपण इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी त्यामध्ये पाहिलं मकिंग. मकिंग म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ ब्लास्टेड डेब्रिज, रिमूव्ह करतो त्याला आपण मकिंग म्हणतो. त्याच्या मेथड्स पाहिल्या कोणकोणत्या, त्याच्या कार आहेत ते पाहिलं. 5 प्रकारच्या कार आहेत, कॅलिफोर्निया क्रॉसिंग, चेरी पेकर, ग्रास हॉपर,
ग्रॉसहॉपर, डायऑक्सिन कॉन्व्हेयर अँड द पासिंग ट्रॅक मेथड. नंतर पाहिलं आपण हॉलिंग, त्याच्या मेथड्स पाहिल्या, त्याच्या 4 प्रकारचे जे कारच्या मेथड आहेत त्या पाहिल्या. मग बॉक्स, यू बॉटम, साईड डम्प कार अँड द बॅली शीट. नंतर आपण पाहिलं निपर कार कशाला म्हणतात. देन वी हॅव सीन द लास्टली एक्सप्लोजिव्ह, मध्ये क्वांटिटी ऑफ एक्सप्लोजिव्ह आणि सम ऑफ द एक्सप्लोजिव्ह मार्केटमध्ये कोणकोणते सध्या अवेलेबल आहेत. तर हे आपण आज लेक्चरमध्ये पाहिलं. आता नेक्स्ट आपल्या 5व्या लेक्चरमध्ये आपण पाहूया की बाकीचं काय असेल ते तुमचं व्हेंटिलेशन ऑफ टनेल्स काय आहेत पाहूया, ड्रेनेज ऑफ टनेल्स पाहूया, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. किंवा टनेल लाईनिंग आपण कसं करतो ते पाहूया. आता हे 5-6 मला वाटते 5 आणि 6व्या लेक्चरमध्ये तुमचं टनेलिंग हे पूर्ण संपेल. त्यानंतर आपण 7व्या लेक्चरमध्ये घेऊया की प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे MPSCला आलेले आहेत. मला वाटतं 2016 पासून 4 वर्ष झाले ना, 36 क्वेश्चन आहेत. 36 क्वेश्चन आहेत ते आपण एका लेक्चरमध्ये कव्हर करूया 7व्या लेक्चरमध्ये. आता फक्त 2 ते 3च लेक्चर राहिलेले आहेत टनेलिंगचे. आपलं टनेलिंग आहे ते पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. आणि एवढ्या जर नोट्स तुम्ही वेल प्रिपेअर केल्या तर मी गॅरंटी देतो की 9 पैकी तुम्हाला 8 तरी क्वेश्चन आरामात जपून जातील. इन केस इफ वी आर व्हेरी लकी ते 9 पैकी 9 सुद्धा आपल्याला क्वेश्चन जमून जातील. आणि ते पण याच टॉपिकवर मी जे नोट्स दिलेले आहेत त्यावरच येईल. आता याची जी PDF आहे ती मी टेलिग्रामवर अपलोड करतोयच. तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करा आणि जॉईन करा ते चॅनल आपल्याला. आणि मग तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाईल. आणि आपल्या या सिव्हिल मास्टर्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत का, आता भरपूर विद्यार्थी असतात ज्यांना जे ट्यूशन फीस अफोर्ड करू शकत नाहीत, पण अभ्यास करणे किंवा नोट्स प्रिपेअर करणे किंवा व्यवस्थित त्यांना मटेरियल भेटणे हे सर्वांचाच अधिकार आहे. त्यामुळे हे फ्रीली जी कंटेंट भेटत आहे तुम्हाला मी देत आहे ते त्या विद्यार्थ्यांपर्यंत पण पोहोचवा. ओके, चला आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया.